4 ओव्हर 53 धावांचं आव्हान. आपलं 3 स्टेडियम भारी आहे. स्ट्रायकर बॉलर चिन्मय. सामन्याला सुरुवात. चिन्मय टू जल्मेश. स्ट्रायकर आहे जन्मेश. नॉन स्ट्राइक अनिकेत अंबल. सुरुवात चिन्मयांच्याकडून. सुरेश गोलंदाजी करताना पुढील चेंडू चेंडू आणि फळी आणि चेंडूचं काहीच मिलन नाही आणि पुन्हा निर्धाव चेंडू. तवा ठरलेला आम्ही. पुढील चेंडू ताराकटी जल्मेश. गोलंदाजी चिन्मयांची जशी एक्सपेक्ट केली होती तशीच. पुढील चेंडू चेंडू शेवटचा पिछेचा भाऊ चिन्मय. पाचवा चेंडू पहिल्या षटकातील प्लेयर्स थोडे पुरेसे सहयोग केले आहेत. मेहुल चेंडू चिन्मय. तीच लाईन तीच लेंथ आणि तोच रिझल्ट. निर्धाव चेंडू. एकही धाव न खर्च करता एक गडी तंबूत परतवलेला आहे चिन्मयांनी. तुफान पडायला स्टार्ट भेटली नाहीये पाहिजे तशी. मस्त ओरडा गेली. मेडन 2 विकेट. धाव न खर्च करता 2 विकेट प्राप्त केले. बोलत नव्हते काय फलंदाजी गरज आहे. 18 बॉल 53 रन. पहिला चेंडू चेंडू एक साईडला टाकलेला आहे. एक धाव खेळणं चांगलं क्षेत्ररक्षण तितकीच चांगली होती. एक धाव एक समाधान आणि तुफान संघाचं खातं खोलताना 1 धाव. हाच तो चिन्मय ज्याने मेडन ओव्हर टाकली. जर्सी नंबर 45. 1 चेंडू 1 धाव. 17 चेंडू आणि 52 धावा. त्याला चेंडू हा फलंदाजीला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आणि 1 धाव पूर्ण. तर आणि चौकारांची गरज तुफान संघाला सामना विजय होण्यासाठी. अनिकेत अनिकेत आणि सुरेश फटका 6 धावा. जसं मी म्हटलं होतं की अनिकेत खूप चांगली फलंदाज. सकाळी सुद्धा त्यांनी सलग 4 षटकार ठोकले होते. शिल्लक चेंडू खेळांचा सामना करतील अनिकेत. शॉर्ट पिच पहिला चेंडू आणि वेस्टर्नच्या बाहेर वाईट. अतिरिक्त 3 चेंडू शेष. बघूया अनिकेत टू ऋतिक. अनिकेत यांनी ऋतिकच्या डोक्यावरनं 6 धावा.
पहिली ओव्हर खूप सुरेख पडली होती, पण ह्या षटकामध्ये थोडी हाणामारी आणि ही खेळतोय अनिकेत परत त्याला नौजवान संघाचे फॅन्स खूप खुश. शेवटचा चेंडू आणि 15 धावा, 11 चेंडू आणि फक्त 15 धावा जवळलेले आहेत तुफान पाडा संघाने. माराठीतील अंकुश बघूया पुढील चेंडू, शेवटचा चेंडू आणि नॉटआउट. चांगली फेकली पण बिटवीन द विकेट्स खूप चांगलं. पहिला चेंडू, पहिला चेंडू फेकला थोडीशी दिसती, एक धाव पूर्ण, दुसरी धाव असू शकली असती पण तुषारने आकारला अंकुशांना. पहिला चेंडू आणि तुषार बघूया काय करतायत. चेंडू थोडासा त्यांच्या बाहेर आणि वाईट. पंचप्रसाद पाटील दर्शक पुढील चेंडू आणि मारला फटका आणि 6 धावा. जोशवर दिग्वन आणि 6 धावा. सध्या करंट तुषार लढी बाद. मोठा नौजवान संघाचे चिन्मय आणि चिराग. सुरेख गोलंदाजी तशीच सुरेख फलंदाजी आणि बसला नाहीये सईवर. चांगल्या पद्धतीने एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाची प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. थोडीशी खराब चेकी. 2 धावाने संघाची धावसंख्या झाली आहे 26 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, अजूनही 27 धावांची आवश्यकता तुफान पाडा संघाला. 5वा चेंडू मारा करतील तुषार. पहिला चेंडू थोडा हॉस्टेलच्या बाहेर आणि आउट. संघाचे चान्सेस खूप वाढू शकतील. तुषार आणि मारला फटका तिथे आणि काही करणार झेल बाद. तुषार तंबूत बाकी आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन हर्षलसाठी आणि चेंडू पूर्ण चांगली शेती आणि विकेट. MSDच्या स्टाईल मध्ये विकेट घेतलेला आहे. रोनिक अंकुश करू शकणार. 5 चक्का ठोकावा लागेल, कंपल्सरी केस आहे. पुढील चेंडू खराब चेंडू लेफ्टच्या दिशेने अतिरिक्त धावेत भर. संघाची धावसंख्या पुढे सरसावताना अजून 5 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता.
आणि चांगला फटका मीड आणि चौकार. मिडाच्या दिशेने चेंडू आलेला आहे तो फुट 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. तिसरा चेंडू निखांचा आणि दिशांना आणि वाईट चेंडू. थोडी लाईन चुकत आहे निखांची. चेंडू आणि 19 धावा. थोडेसे क्वेश्चन मध्ये दिसताना चेंडू चांगला कमबॅक. नेक्स्ट चेंडू एक धाव पूर्ण आणि चांगली फेकी खूप चांगली रनिंग अंकुशांची. 2 धावा पूर्ण केल्या. आता 3 चेंडू आणि 17 धावा. तीन षटकार आणि विजयी तुफान साडा. बघूया आणि मारला फटका. तिथे प्लेअर मजूद आणि झेलबाग. दुसरे झेलबाग आणि पुन्हा आउट. इझी टच ड्रॉप केली होती. चेंडू आणि नौजवान संघ विजयी.